नमस्ते सर्वांना. तर आज ही साधी बाही कशी कट करायची ते बघू. तर ओपन बाजू आपल्याकडे, बंद बाजू समोर. तर ह्या बंद बाजूवरती हे 6 इंच टाकलेलं आहे. 6 इंचाची आपण बाही काढणार आहे. तर आपण ही साधे बाहीवरून मोठा फुगा कसा बनवायचा ते बघतो आहे. तर 6 इंच बंद बाजूवर आणि 32 छातीची ही बाही काढते मी. तर 32चा चौथा 8 इंचावरती मार्किंग केली. याचा चौकोन करून घेतला. वरती 6, इकडे पण 6. हा चौकोन करून घेतल्यानंतर आपल्याला आतली मापं टाकायची आहेत. तर हे एकदम साधी आपली रेग्युलर जी बाही असते तीच बाही आहे, वेगळे काही नाही आहे. तर हा चौकोन आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्यानंतर पूर्ण ही साधी बाही आहे. मोठा फुगा छान दिसतो. तर 6 इंचची बाही घेतल्यानंतर फुगा छान वाटतो, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. तर ही साधी बाही ओपन बाजूवरती लेफ्ट साईडला 3 इंच घ्यायचं. 3 इंच घेतल्यानंतर उभं आपल्याला असं 1.5 इंच, 1.5 इंच आणि या साईडला पण 1.5 इंच, म्हणजे 1.5 इंचाचा आपल्याला हा चौकोन करायचा. हा चौकोन केल्यानंतर आपल्याला ह्या 1.5 इंचाच्या चौकोनापासून ते इकडं सेंटरपर्यंत 6.5 येतं. तर 3.25 वर मध्य काढायचा. त्याचा मध्य काढल्यानंतर 3 इंच घ्यायचं आणि परत त्याचा चौकोन करायचा. हा चौकोन केल्यानंतर याचे 3 भाग करायचे. 3 भाग केल्यानंतर आपल्याला ह्या बाहीचा शेप द्यायचा आहे. हा शेप आपण जो पहिला जो देतो, म्हणजे बॅक साईडचा जो असतो तो शेप द्यायचा आधी. आणि आतला आपण कसा करतो, आतला थोडासा 1/2 इंचावरती घेतो. तर मी घेऊन दाखवलेला आहे. तर आपल्याला तो कट नाही करायचा, फक्त आपल्याला जो बाहेरचा रेग्युलर मुंडा आहे तो कट करायचा आहे. तर ह्या साध्या बाहीवरून आपल्याला जास्त चुन्यांची फुगाबाही कशी करायची ते बघतोय आपण. तर आपण हे कट करून घेऊया. अगोदर बाहेरचा मुंडा हा कट करायचा. हे कट केल्यानंतर हा सेंटर पॉईंट काढायचा. सेंटर पॉईंट काढल्यानंतर हा पुढचा मुंडा कट नाही करायचा. तर आपण दुसऱ्या मोठ्या पेपरवरती हे वाढवून कसं घ्यायचं चुन्यांसाठी ते बघतोय. तर मी क्लासेस घेते शॉपमध्ये. कोणाला क्लास लावायचे असतील त्यांनी कमेंटमध्ये सांगा. घरी पण मी क्लास घेऊ शकते, कारण शॉपमध्ये एवढी जागा नाही आहे. तर मी घरी कोणाला लावायचं असेल तर घरी पण क्लास घेऊ शकते मी. तर बघा, हा पेपर मी मध्यभागी ठेवलेला होता. इकडं म्हणजे ह्या सेंटरवरून इकडं 5 इंच आणि त्याच्या विरुद्ध साईडला 5 इंच घ्यायचं आहे. त्याचं मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या विरुद्ध साईडला 5 इंच घेऊन हे मार्किंग केल्यानंतर आपल्याला हा बरोबर मध्यभागी पेपर ठेवायचा आहे. आणि आपण आता वरचा सेंटर जो घेतला होता
त्या सेंटरच्या तिथं सेंटरपासून वरती साधारण 2 इंच घ्यायचं. 1.5 इंच घेऊ शकतो, परंतु 2 घेतल्यानंतर फुगा असा गोल येतो. तर या साईडला 5 बरोबर 5 आहे. दोन्ही साईडला 5-5 घेतलेला आहे बरोबर. तर आपले ही मेन बाही आहे, त्याच्यापेक्षा या साईडला 5 इंच आणि या साईडला 5 इंच एक्स्ट्रा हे चुन्यांसाठी आहे. तर उंचीला आपण बरोबर घ्यायची आहे. उंचीला आपल्याला बरोबर घेऊन जो वरचा सेंटर पॉईंट आहे त्या सेंटर पॉईंटपासून इकडे 5 इंच घेतलेला आहे ते सरळ लाईन मारून घ्यायची आणि हा मुंड्याचा शेप द्यायचा. वरच्या सेंटर पॉईंटपासून आपण 2 इंच घेतलेलं होतं तिथपर्यंत हा मुंड्याचा शेप गोलाकारमध्ये द्यायचा आहे. हा असा गोल करून घ्यायचा आहे वरच्या 2 इंचापर्यंत. तर इकडं त्याच्या विरुद्ध साईडला पण तसंच करायचं आहे. तर ह्या 5 इंच एक्स्ट्रा आहे ते सरळ घ्यायचं आहे आणि हा मुंड्याचा शेप द्यायचा. मुंड्याचा शेप हा गोलाकारमध्ये द्यायचा आहे. हा गोलाकार दिल्यानंतर असं आपल्याला हे कट कसं करायचं बघा. माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करा. आता कट कसं करायचं बघा. इथून सरळ घ्यायचं आणि सरळ घेतल्यानंतर ह्या सेंटर पॉईंटपर्यंत हा गोलाकार कट करायचा आणि इथं थांबायचं आणि ह्याची घडी करायची. घडी केल्यानंतर आपल्याला इकडचा आणि तिकडचा भाग सेम टू सेम कट होतो, म्हणून अशी घडी करायची. अशी घडी केल्यानंतर ह्या साईडवरून कट करायचं. असं कट केल्यानंतर याच्यामध्ये मागचा पुढचा मुंडा नसतो. ही बाही खूप छान होते, करून तुम्ही शिवून बघा. खूप चुन्या होतात याच्या आणि फुगा पण गोल होतो. तर हा सेंटर पॉईंट काढायचा मधला, म्हणजे दोन्हीकडे सेम चुन्या येतात. सेंटर पॉईंट काढल्यानंतर बघा हा पेपर आपण ओपन करू. हा डबल पेपर आहे, तर जे 5 एक्स्ट्रा होतं तिथं मार्किंग करू की आपल्याला एवढ्या त्या 5 इंचाच्या पासून चुन्या घ्यायला सोपं जातं. आणि ह्या साईडला सेंटर पॉईंट काढूया आणि त्याच्या विरुद्ध साईडला पण सेंटर पॉईंट काढून घ्या. म्हणजे एकसारख्या चुन्या होतात, नाहीतर एका साईडला जास्त चुन्या होतात आणि एका साईडला कमी होतात. म्हणून हा सेंटर पॉईंट काढायचा. आणि बघा आता ह्या खालच्या सरळ बाजूला आपण चुन्या कशा घ्यायच्या तुम्ही कपड्यात घेऊ शकता, पण मी जस्ट तुम्हाला एक दाखवते. बघा अशा छोट्या प्लेटी किंवा मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर असं हे सरळ बाजूला अशा चुन्या येतात.
आणि सरळ बाजूला झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध साईडला, त्या सेंटरपासून त्याच्या विरुद्ध साईडला चुन्या घ्यायच्या. तर अशा चुन्या घेतल्यानंतर असा हा फुगा येतो. ते पेपरवर व्यवस्थित येत नाही. तर ह्याचा बघा दंड घेर आता आपल्याला कसा काढायचा. तर खालच्या चुन्या घेऊन झाल्यानंतर आपल्याला दंड घेर घ्यायचा असतो. तर हा चुन्या समजा आपण घेतलेल्या आहेत, तर तिथं आपला हा दंड घेर येतो. दंड घेर आहे 6 इंच. 6 इंचावर मार्किंग करायची. आणि ही आपली फिटिंगची बाजू. तर अशा ह्या चुन्या हेच आपल्याला कपड्यावरती कसं काढायचं ते बघू. तर जसाच्या तसा पेपर हा आपल्या पिसावरती ठेवायचा. कपडा डबल पाहिजे, म्हणजे कपड्याची घडी डबल घेऊन त्याच्यावर आहे असं सेम मार्किंग करायचं. चुन्या घ्यायच्या आणि शिवायच्या. थँक्यू.